या ठिकाणी आज आपण बघणार आहोत तिळाचे लाडू। या ठिकाणी बघू शकता मी 2 प्रकारचा पाक करून तिळाचे लाडू बनवलेले आहेत। त्यामुळे कसा बनवला काय बनवला सगळं रेसिपी मध्ये डिटेल मध्ये सांगणारच आहे। चला तर मग संक्रांत जवळ येते म्हणून तिळाचे लाडू पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मी बिना पाकाचे तिळाचे लाडू कसे बनवायचे हे सांगितलेलं आहे। या ठिकाणी मी सर्व वाट्या समप्रमाणात घेतलेल्या आहेत। एकसारख्या वाट्या आहेत, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी 1 वाटी मी गावठी तीळ या ठिकाणी घेतलेला आहे। तीळ थोडासा येल्लोसर पिवळा कलर जर वरतून असेल तर ते गावठी आहे हे समजायचं। आणि सर्वात व्हाईट असे तीळ जे मार्केटमध्ये मिळतात त्याला पॉलिश केलेले असते। या ठिकाणी त्याच वाटीप्रमाणे मी दुसऱ्या वाटीमध्ये गूळ किसून घेतलेला आहे आणि अर्धी वाटीला थोडेसे कमी असे शेंगदाणे छान व्यवस्थित खरपूस भाजून त्याची वरची तलफर काढून घेतलेली आहे। या ठिकाणी शेंगदाणे मी व्यवस्थित हाताने असं कुटून घेणार आहे। मिक्सरलाही फिरवून घेतले असते पण मिक्सरमध्ये खूप बारीक होतात ते, त्यामुळे थोडेसे हाताने असे आपण कुटून घेऊया खलबत्त्यामध्ये। या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेंगदाणे खूप बारीक असे मी करत नाहीये, एकदम नॉर्मल फक्त वरतून असे कुटून घेत आहे। खूप बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला किंवा खूप बारीक असा भुगाही नाही करायचा त्याचा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी थोडेसे असे जाडसर ठेवलेले आहे कारण ते खाण्यासाठी खूप छान लागतात। या ठिकाणी मी कढईमध्ये आता 1 वाटी तीळ घेतलेला आहे तर तो व्यवस्थित असा भाजून घेणार आहे। कढईमध्ये तीळ टाकल्यानंतर ते असे जेव्हा वरती उडतात भाजताना तर तो गावठी तीळ आहे हे तितकंच महत्त्वाचं, कारण जो पॉलिश केलेला तीळ आहे तो सहसा वरती असा टच टच आवाज करत उडत नाही। परफेक्ट 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित मी आता भाजून घेत आहे। जवळूनही दाखवते तुम्हाला, एकदम छान असा वास येतो तीळ भाजताना। तीळ व्यवस्थित भाजले आहे, तुम्ही बघू शकता त्याचा कलरही चेंज झालेला आहे थोडासा। वाव, या ठिकाणी तीळ व्यवस्थित आपले भाजले गेलेले आहे। मी आता डिशमध्ये काढून घेतले आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून आणि त्यामध्ये किसलेला होता गूळ, तो थोडासा येल्लो शेडमधला गूळ आहे हे बघू शकता तुम्ही। आणि एकदम काळपटमध्येही गूळ येतो, त्याचाही पाक मी बाजूला करायला ठेवलेला आहे। तुम्हाला दोन्ही प्रकारचा पाक मी ॲज अ सेम टाईम नाही दाखवू शकत, पण मी आत्ता मागच्या वेळेस जो बिना पाकाचे तिळाचे लाडू केले त्याचा रंग सेम तसा होता, ब्लॅकमध्ये काळपट असा। आणि हा जो गूळ वापरलाय मी हा येल्लो शेडमधला असा आहे, येल्लो त्याचा जो कलर आहे तसा येल्लो येल्लो दिसतो। या ठिकाणी बघू शकता मी 2 ते 3 चमचे पाणी वरतून टाकलेलं आहे पाकामध्ये आणि तिकडे मी दुसरा जो काळपट दिसणारा गूळ आहे तोही मी तिकडे पाक करायला ठेवलेला आहे। वाव, पाक बनवताना काळजी खूप घ्यायची। पाक जर व्यवस्थित झाला तर तिळाचे लाडू तितकेच व्यवस्थित होतात। या ठिकाणी बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर पाक एकदम असा फुलून आलेला आहे। आता आपण डिशमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चेक करूया, त्याचे थोडेसे थेंब टाकून बघायचे। अजूनही तो खूप मऊसूत आहे, त्यामुळे आपल्याला थोडासा कडक पाक होईपर्यंत गूळ शिजवून घ्यायचा आहे। असं त्याची कडक गोळी होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन
तुम्हाला येत राहतील. मी त्या दिवशी तुम्हाला बिना पाकाचे तिळाचे लाडू कसे बनवायचे तेही दाखवले होते आणि आज पाक करून खुसखुशीत असे तिळाचे लाडू कसे बनवायचे तेही दाखवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर मगाशी टाकलेला पाक त्याचा कलर वेगळा आहे आणि आत्ता जो टाकला आहे तो असा चिकट आणि गोळीसारखा झालेला आहे. हे बघा. आणि असं डिशमध्ये जर सोडला ना टणकन असा आवाज आला की समजायचं आपला पाक परफेक्ट तयार आहे. वरतून असे तीळ टाकून घेतले आणि त्यानंतर आपण कुटून घेतलेले ते शेंगदाणे पटकन असे व्यवस्थित मिक्स करायचे. या ठिकाणी तीळ टाकल्यानंतर ही जी प्रोसेस आहे ही खूप फास्ट करायची, कारण पटकन गूळ हा घट्ट होतो आणि मग लाडू पटकन वळता येत नाही. गरम गरम थोडेसे हाताला चटके तर बसणारच आहे, पण गरम गरम पटकन लाडू बनवून घ्यायचे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी गूळ जो वापरला आहे तो येल्लो असा कलर आहे, खूप जास्त काळपट दिसत नाही आहे. आणि मी शेजारी जो पाक करायला ठेवला आहे तो थोडासा काळसर असा कलर आहे. मग त्याचेही तिळाचे लाडू कसे लागतात तेही आपण बघूया. सेमच लागतात टेस्टला, पण मग तरी दिसायला वेगवेगळी प्रोसेस. या ठिकाणी डिशमध्ये मी काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर पटकन लाडू बनवायला सुरुवात करूया. फक्त कलरमध्ये डिफरन्स वाटतो मला, नाहीतर बाकी टेस्टमध्ये सेमच आहे. पटकन घट्ट होतं ना, त्यामुळे प्रोसेस जरा फास्ट करायची. आणि सोबत कोणी असेल पटकन वळण्यासाठी लाडू तर पटकनच लाडू तयार होते. या ठिकाणी मी आता पटकन लाडू बनवायला घेते. हाताला थोडंसं असं पाणी, खूप जास्त नाही लावायचं, थोडंसं पाणी लावायचं. आणि ह्या ठिकाणी बघू शकता गरमागरम पाक आहे, त्यामुळे हाताला चटके तर बसतात. आणि पटकन असे लाडू बनवायला सुरुवात करायची. वा, तुम्ही बघू शकता रंग किती छान वाटतो याचा. गरम असल्यामुळे पटकन लाडू तयार होत नाहीत, कारण हाताला चटका बसतो. आणि हाताला जास्त प्रमाणात नाही लावायचं पाणी, 1 ते 2 थेंब पुरेसा आहे. या ठिकाणी बघू शकता येल्लो कलरच्या पाकामधले पण लाडू आपण थोडेसे वळवून घेतलेले आहे. आता इथे जो वेगळा थोडासा रंगाला वेगळा आहे आणि खाण्यास सेमच टेस्ट लागते. ब्राऊन शेडमधला पाक थोडासा काळपट असा दिसतो, त्याचेही लाडू मी तुम्हाला थोडेसे वळवून दाखवते. या ठिकाणी तेही असेच थोडंसं हाताला पाणी लावून व्यवस्थित वळवून घ्यायचे. फक्त कलरमध्ये थोडासा हे आहे, फरक आहे, नाहीतर बाकी काही विशेष नाही. खाण्यासाठी दोन्ही सेमच लागतात. तुम्ही बघू शकता किती छान वाटतात. या ठिकाणी आपले तिळाचे लाडू तयार आहेत. बिना पाकाचे, हाताला चटके न बसता तिळाचे लाडू कसे बनवायचे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तीही चेक करा. या ठिकाणी आपले लाडू तयार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा डार्क कलरवाला गूळ आहे आणि हा येल्लो शेडमधला. खायला दोन्ही सेम
फक्त कलरमध्ये डिफरंट. प्रोसेसही सेम, काही फरक नाही. शेंगदाणे असे जर थोडेसे जाडसर टाकले तर दिसायला खूप छान दिसतात. चला तर मग पटकन लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.